हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2 टॉपिक पर सिमिलॅरिटी या सिमिलॅरिटी वरील हा 6th व्हिडिओ आहे. ओके, या व्हिडिओची सुरुवात आपण एक प्रॉपर्टी न करू जे थेरम आहे प्रूव्ह करणार आहे. ते प्रॉपर्टी काय बघा, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मी जे वाचन करतो त्याच्याकडे लक्ष द्या, कदाचित व्हिडिओमध्ये तो क्लिअर दिसत नाही सेंटेन्स. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then this is the antecedent. This antecedent is two triangles are similar. हा गिव्हन झाला, याच्यावरूनच आपण फिगर ड्रॉ करतो. स्टेटमेंट व्यवस्थित वाचलं की लक्षात येईल की आपल्याला कोणत्या प्रकारचं फिगर काढायचं आहे. ओके, देन म्हणजे तो देन ला फॉलोइंग करणार, देन नंतर जो येणारा सेंटेन्स आहे तो असतो टू प्रूव्ह साठी. रेशो ऑफ देअर एरियाज, देअर मीन्स जे दोन सिमिलर ट्रायंगल्स दिले त्यांचे एरिया. द रेशो ऑफ देअर एरियाज is equal to ratio of squares of their corresponding sides. First you read this theorem carefully and go for the figure. First one, आपल्याला हे figure draw करावं लागेल. Two triangles are similar. First you draw two triangles which are similar. This is triangle ABC and second one is a PQR. And these two triangles are similar. This one is a given. गिवन मध्ये काय आहे, फक्त हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. दिस इज द गिवन. देन नंतरचा जो स्टेटमेंट आहे तो वाचून आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहू शकतो. काय बघा, टू प्रूव्ह द एरियाज ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स. Area upon triangle ABC upon area upon triangle PQR. This means this is the ratio of areas of these two triangles. This is equal to, you have to prove this is equal to ratio of their squares of corresponding sides. Here all three pairs are the corresponding sides. Here our convenience we are taking BC and QR corresponding side. BC upon QR, not just BC upon QR. It is a ratio of squares of their corresponding sides. That means it is a BC square upon QR square. इथं आपण BC square upon QR square च्या ऐवजी AB square upon PQ square सुद्धा घेऊ शकतो किंवा तो थर्ड पेअर सुद्धा घेऊ शकतो. इथं आपण आपल्या सोयीसाठी BC square upon QR square घेतलेला लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रूफला जाण्या अगोदर तुम्ही विचार करा, गिव्हन काय आहे, टू प्रूफ काय आहे, मग आपल्याला आणखीन कन्स्ट्रक्शनची वगैरे आवश्यकता आहे का. ऑलरेडी हे लक्षात आलं असेल तुम्हाला. ह्याच टॉपिक मध्ये आपण स्टडी केले की द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल दिस इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. ओके, मग इथं ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढण्यासाठी बेस पाहिजे आणि त्याचा करस्पॉन्डिंग हाईट पाहिजे. जर मी इथं या फर्स्ट ट्रायंगलसाठी जर BC जर बेस कन्सिडर केला तर याचा करस्पॉन्डिंग हाईट इथं मला कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल. किंवा त्याचा करस्पॉन्डिंग साइड्स QR आहे. सो आय हॅव टू नीड टू कन्स्ट्रक्ट द करस्पॉन्डिंग हाईट. ओके, मग तेच इथं मी कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आहे. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ AD perpendicular to BC and in bracket you have to write this B dash D dash C. D intersect this BC. ओके, इथं हे परपेंडिक्युलर ड्रॉ करतो का, रेड पेन मध्ये दाखवतो कन्स्ट्रक्शन. This intersecting point is a D. In second triangle, this PS is a perpendicular to QR and QSR are the collinear points. And you have to write this PS perpendicular to QR in bracket Q dash S dash R. Now the next step, proof. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. आता प्रूफ करत असताना बघा एकदम इझी आहे. इथून सुरुवात, ह्याला LHS पासून सुरुवात करतो. इथं आपण एरियाज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स घेतो. एरिया अपॉन ट्रायंगल ABC अपॉन एरिया अपॉन ट्रायंगल PQR. दिस वन इज इक्वल टू, ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे, दिस रेशियो इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस. BC इज द बेस and for the second triangle QR is the base and their corresponding height AD upon PS.
ओके. आता इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जे प्रूव्ह करायचं आहे तिथं बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आहे, इथं बीसी अपॉन क्यू आर इंटू एडी अपॉन पी एस आहे. मग तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे की हिअर वी नीड टू प्रूव्ह दिस एडी अपॉन पी एस इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर. Once we proved this AD upon PS is equal to BC upon QR, then automatically we complete this theorem. Okay, मग हा AD upon PS आणि BC upon QR हे दोन्ही रेशो इक्वल आहेत हे कशावरून प्रूव्ह करू शकतो, तर हे कोणत्या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत बघा. जर करस्पॉन्डिंग साइड्स असतील तर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतात का बघा. मग एकदा की ते सिमिलर प्रूव्ह केले की ते दोन्ही रेशो इक्वल आहेत असं सांगता येईल. जर तुम्ही विचार केला तर बीसी एडी हे कोणत्याही ट्रायंगलचे साइड्स नाहीत बघा. बीसी आणि एडी हे कोणत्याही एका ट्रायंगलचे साइड्स नाहीत. इथं पण क्यू आर आणि पी एस हे कोणत्याही एका ट्रायंगलचे साइड्स नाहीत. मग अशा वेळी परत आपण असा विचार करू शकतो, दिस बीसी अपॉन क्यू आर, दिस रेशो इज इक्वल टू एसी अपॉन पी आर, अदरवाइज ए बी अपॉन पी क्यू. लक्षात येतं. हा जो बीसी अपॉन क्यू आर आहे तो आणखीन कशाला इक्वल आहे, एसी अपॉन पी आर ला पण इक्वल आहे, बिकॉज these two triangles are similar, therefore corresponding sides are equal. मग म्हणून इथं मी हे दोन्ही ट्रायंगल विचारात घेतो. फर्स्ट यू प्रूव्ह these two triangles are similar. हे दोन्ही जर सिमिलर प्रूव्ह केला तर दिस एडी अपॉन पी एस इज इक्वल टू एसी अपॉन पी आर. दिस एसी अपॉन पी आर इज नथिंग बट बीसी अपॉन क्यू आर. म्हणजे एकदा का तुम्ही एडी अपॉन पी एस इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर प्रूव्ह केला की हा थिअरम कंप्लीट झाला. सो हिअर वी नीड टू प्रूव्ह these two triangles are similar. इन ट्रायंगल आपण ट्रायंगल सिमिलर कसं प्रूव्ह करतो लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. फर्स्ट यू राईट द नेम ऑफ these two triangles ADC, ट्रायंगल ADC and triangle PSR. In these two triangles, angle D is congruent to angle SY because both are 90 degree. And in these two triangles, angle C, this angle C is congruent to angle R. Why? These two are the angle C and angle are the corresponding angles of a similar triangle. इथं लक्षात. ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे दोन्ही सी आणि आर का कॉन्ग्रुएंट आहेत हे लक्षात घ्या. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर बिकॉज दीज टू आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. Therefore, by AA test, these two triangles are similar. Therefore, triangle ADC similar triangle PSR by AA test. AA test of similar triangle. Okay. From this one now we can write this AD upon PS. Okay. आपला फोकस कशावरती आहे. We need to prove that this AD upon PS is equal to BC upon QR. पण इथं BC upon QR मिळणार नाही, पण BC upon QR कोणत्या रेशोला इक्वल आहे तो रेशो मिळेल. Here you have to write this AD upon AD and PS. These are the corresponding sides. The ratio of these two is equal to AC upon PR. AC upon PR. This is the equation second. First you have to write this one is the equation 1. This is the equation second. आता मी हे पुसून काढतो बघा. चितला हा खोडतो. But this AC upon PR, here you have to write this AD upon PS as it is. This one is equal to BC upon QR. This is the equation third. हेच AD upon PS कशाला इक्वल झाला आता, BC upon QR, because these two ratios are equal. In bracket you have to write this AC upon PR is equal to BC upon QR because these are the this is the corresponding sides of a similar triangles. Okay, equal असणार झाले. Therefore from 1, 2 and 3, from equation 1, 2 and 3, the ratio of area of triangle ABC upon triangle PQR is equal to, it is a BC upon QR as it is BC upon QR into, instead of this second one into असं पण लिहू शकतो आपण. Instead of this AD upon PS we can write this is a BC upon QR, which is equal to, therefore this area of triangle ABC upon area of triangle PQR, that means the ratio of
these two similar, the ratio of areas of these two similar triangles is equal to BC square upon QR square. That means this is equal to ratio of square of their corresponding sides. Hence proved. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ते BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअरच्या ऐवजी AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर पण प्रूव्ह करता येईल, AC स्क्वेअर अपॉन पण PR स्क्वेअर प्रूव्ह करता येईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड्स. म्हणजे करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणलं तरी चालेल. हेच तुम्ही इज इक्वल टू AD स्क्वेअर अपॉन PS स्क्वेअर पण प्रूव्ह करू शकतो. लक्षात घ्या, हा एक थेरम आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये या थेरमवरती बेस्ड एक्झाम्पल्स आहेत. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत. एकदा एक्झाम्पल्स कशा टाईपचे आहेत त्याबद्दल डिस्कशन करू आणि तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करू शकता. ओके, बघा क्वेश्चन्स कसे विचारू शकतात. इन दिस फर्स्ट एक्झाम्पल, triangle ABC and triangle PQR both are similar and the ratio of one corresponding side is given, it is 3:4, and they ask to find the ratio of areas of these two triangles. These two triangles are similar. आताच आपण ते थेरम स्टडी केलेलं आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ these two similar triangle is equal to ratio of square of their corresponding sides. Okay, first you have to write the given triangle ABC is similar to triangle PQR. This one is the given. Therefore जे विचारले ते डायरेक्टली घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा काय झाला, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, but these two triangles are similar. Therefore we can write directly this AB and PQ are the corresponding sides. Therefore it is AB square upon PQ square. This is the, in bracket you have to write. ब्रॅकेट मध्ये लिहा. त्याच्या समोरल्या जागा असते वहीमध्ये, इथं मी इथं समोरच लिहितो बघा. Why? Reason, because this is the theorem of areas of similar triangle. Areas of similar triangle. This is the reason. Okay. Now put the value. AB and PQ. AB is to PQ, it is 3:4. Square of 3, square of 4, it is 9:16. The ratio is 9:16. झालं. ओरली सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. MCQ मध्ये या पद्धतीचे क्वेश्चन ओरली आपण लिहू शकतो. ओके, नाउ द सेकंड टाइप ऑफ एक्झाम्पल. याच्यात फरक आहे बघा. इन दिस ऑल्सो टू ट्रायंगल्स आर सिमिलर गिवन. द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर गिवन. इथं रेशो दिला होता करस्पॉन्डिंग साइडचा, इथं करस्पॉन्डिंग साइडचे लेंथ दिलेत. अँड वन्स अगेन दे आस्क टू फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आता तो कसं सॉल्व करायचा बघा. या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत. ओके, फर्स्ट यू हॅव टू राइट द गिवन. दिस ट्रायंगल ABC इज ट्रायंगल similar to triangle LMN. This is the given. Now take the ratio of areas of these two similar triangles. This one is equal to ratio of square of their corresponding sides. Corresponding sides जे दिले त्यांचंच लिहा, बाकीच लिहायची गरज नाही. AC square upon this is a LN square. Put the value. Reason, you have to write the reason. Theorem of areas of similar triangles. Put the value. The length of AC is 8, it is a 8 square upon the length of LN is a 3 square. Square करायचा 64 upon 9. Okay, this is the ratio. Area of triangle ABC upon area of triangle LMN. This is equal to 64:9. या पद्धतीचे एक्झाम्पल्स. आणखी कसे एक्झाम्पल्स विचारू शकतात. ह्या दोन्ही सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो देतात. त्या रेशोवरून करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काढा म्हणून सांगतात. हे रेशो देतात करस्पॉन्डिंग एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगलचा रेशो देतात.
त्याच्यावरून तुम्हाला एक साईडचं लेंथ देतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचं लेंथ विचारतात. या टाईपचे क्वेश्चन्स पण आहेत. आता ते आपण डिस्कशन करू. हे दोन एक्झाम्पल्स बघा. इन दिस एक्झाम्पल ABC and DF, these two triangles are similar. This is the given. ॲक्च्युली तुम्हाला जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा असं काय डायग्राम काढला जात नाही. डायरेक्टली त्यांनी दिलेलं असतात एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 50 स्क्वेअर युनिट अँड द DF इज इक्वल टू 32 स्क्वेअर युनिट अँड बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. मी तो डायग्राम काढून दाखवलेला आहे. द एरिया ऑफ दिस वन इज 50 स्क्वेअर युनिट, एरिया ऑफ दिस सेकंड ट्रायंगल इज 32 स्क्वेअर युनिट and these two triangles are similar. One to one correspondence as ABC DEF. Okay, and they ask to find the ratio of AC is to DF. Here AC and DF, these are the corresponding sides. So we can find once again these two triangles are similar. Areas are given. लगे लक्षात आलं पाहिजे. We are using the theorem areas of similar triangles. Okay, नंतर triangle ABC similar to triangle DEF. Okay, this is the given. Next, write the ratio of areas of these two similar triangles is equal to ratio of square of their corresponding sides. Corresponding side कोणतं विचारत घ्या, AC आणि DF. जे आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितले तोच corresponding घ्या. AC square upon DF square. In bracket you have to write the reason. Theorem of areas of similar triangles. Okay, this is the reason. Now put the values. Here the area of triangle ABC is 50. This area of triangle DEF is the 32 is equal to AC square upon DF square. In next step we cannot take the square root. Why? This 50 is not a perfect square, also 32. Here first you have to simplify this one. Both are divisible by 2. 2 is the common factor. When you are simplifying this one, in numerator we are getting 25, in denominator 16. Now these two are the perfect square. In next step, by taking the square root, we will get the ratio of AC is to DF. Okay, therefore AC is to DF. Here we are taking the square root on both sides. It is a 5 upon 4. In bracket you have to write taking a square root. इथे जर स्क्वेअर रूट घेतलं, taking square roots, we will get this AC is to DF is equal to 5 is to 4. In this way we can find. इथं काय केलेलं बघा, ह्या स्टेप मध्ये 2 न डिवाइड म्हणजे दोन्हीकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 2 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला 25:16 मिळाला. मग आपण इथं काय घेतलेलं आहे, स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. ओके, त्या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे. आता याच्यात फरक काय बघा. इन दिस एक्झाम्पल LMN and this XYZ, these two triangles are similar. Their areas are given. The area of this first triangle, which one is the bigger, 225 square centimeter, and the area of this second one is 81 square centimeter. And question is that the length of XZ, the length of smaller triangle चा जो एक साइड आहे XZ, that is the given, and find the length of this LN. LN is the corresponding side of this XZ. Okay, once again हेच प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. फर्स्ट यू हॅव टू राइट ट्रायंगल LMN is similar to triangle XYZ. This is the given. Therefore the ratio of areas of these two similar triangles is equal to ratio of square of their corresponding sides. इथे corresponding sides कोणतं घेणार आपण, LN आणि XZ. याचा जो LN आहे याचा corresponding side XZ आहे. Therefore LN square upon XZ square. In bracket you have to write theorem of areas of similar triangles. Put the value. Area of this LMN is given. It is a 225 upon the area of this second triangle is also given, 81 is equal to LN square upon XZ square. Here in LHS both are the perfect square. 225, this is a square of 50. So
in next step you have to take the square root on both sides. Therefore we are getting this ln upon xz is equal to 15:9. Taking square root on both sides. Taking square root, okay, ln is to xz is equal to 15:9. Now this is the ratio of ln and xz, but the length of xz is given, that is a 12. Put the length of xz here. By taking the cross multiplication we will get the length of ln. Now ln upon xz is equal to 12 is equal to 15:9. Therefore this ln is equal to 12 into 15 upon 9. हा एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ऑन सॉल्विंग दिस वन 3 9 दोन्ही 3 3s are 9, okay, 3 4s are 12, once again 3 1s are 3 5s are, therefore it is 4 into 5 ln is equal to 20 centimeter. In this way we can solve this second example. एकदम सिंपल आहे. त्या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत. आणखीन एका टाइपचे एक्झाम्पल, 1-2 टाइपचे एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कशन करू. This is the next example in which triangle ABC and triangle PQR, these two triangles are similar. Next, the ratio of these two triangles is a 5:4. Okay, here one PQ, the length of PQ is given. This is a 10 and find its length of corresponding side. हे सॉल्व करत असताना परत एकदा सिमिलर ट्रायंगल आहे, त्यांचा एरियाचा रेशो दिलेला आहे. मग द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू, ओके, काय, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. ह्याच थेरमचा आपण वापर करून हे सॉल्व करणार आहे. सोल्युशन, फर्स्ट राइट द गिवन triangle ABC is similar to triangle PQR. This is the given. Next step, take the ratio of areas of these two triangle ABC upon area of triangle PQR. This one is equal to ratio of square of their corresponding side. This is AB square upon PQ square. हाच का घेतला लक्षात घ्या, कारण इथं AB आणि PQ चा संबंध आलेला आहे म्हणून AB square upon PQ square. Okay, now this ratio is given. The ratio is given in LHS. We are getting it is 5:4. बघा. Next, here AB square as it is. This PQ square is equal to PQ square, पण तोपर्यंत मी PQ square तसंच लिहितो. First I am finding this AB upon PQ. By taking the square root, we will get the AB upon PQ. Then put the value of PQ. Then we will get the length of AB. Okay. Taking square root on both sides. Therefore, here AB upon PQ is equal to, this 5 is not a perfect square. Its square root is under root 5. The 4 is the perfect square. Its square root is a 2. Here in bracket you have to write the taking square root. इथं पण ब्रॅकेट मध्ये लिहायचं बघा. हे पण लिहित जावा. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, here you have to write the reason taking square roots. लिहिलेलं जरी कळत नसेल तरी आवाज ऐकू येत आहे, त्याचा वापर करा, लिहित जावा. नाउ पुट द व्हॅल्यू, AB is to PQ root 5/2 आला. आता लेंथ ऑफ PQ पुट कर. AB as it is, the length of PQ is a 10. This is the given. 10 is equal to under root 5/2. By taking cross multiplication, AB is equal to, therefore here AB is equal to, you can write directly the product of these two, 10 into root 5/2. Simplify kara. AB is equal to 2 1s are 2 5s are, it is a 5√5. This is the length of AB. In this way we can calculate the length of AB. ह्याच एक्झाम्पल्स मध्ये जर इन्स्टेड ऑफ दिस, जर PQ जर विचारला असेल, AB जर दिला असेल बघा, तर एक्झाम्पल मध्ये कसा फरक पडतो तो बघू. सपोज ह्याच एक्झाम्पल मध्ये, सपोज AB is equal to 10 and find PQ. काय फरक केला लक्षात आलं. आता PQ फाइंड आउट कर. दिस इज द गिवन. The ratio of areas of
दिस टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, तोच करस्पॉन्डिंग तिथं आहे. 5:4, यस 5:4 रेशो पण तोच आहे. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, स्क्वेअर रूट घेतलेला इथंपर्यंत सगळं सेम येणार. मग इथं फक्त इथून पुढं काय बदल होतो बघा. Put the value. Now AB is given, it is a 10 upon PQ under root 5 into 2. Therefore PQ is equal to, here PQ is equal to, इकडे लिहितो बघ, हे थोडंसं पुसून घेतो. The next step is PQ is equal to 10 into 2, 10 into 2 upon root 5. 10 into 2 it is a 20, 20 upon root 5. आता ह्याला रॅशनलाइज करा. डिनॉमिनेटर जो आहे तो इरॅशनल नंबर आहे, रॅशनलाइज नाही तर म्हणजे आपण स्टडी केलेलं आहे. मग हे रॅशनलाइज केल्यानंतर आपल्याला PQ चा लेंथ येईल 20 अपॉन रूट 5 इंटू रूट 5 अपॉन रूट 5. दॅट मीन्स रॅशनल ह्याचा जो रॅशनलाइजिंग फॅक्टर आहे तो अंडर रूट 5 आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट 5. In numerator we are getting it is a 20 into root 5. In denominator the product of these two is a 5. हे मल्टिप्लिकेशन वगैरे आपण 9 मध्ये शिकलेलं आहे. ओके, नाउ दिस 20 is divisible by 4. This is 5 4s are 20, 4 root 5. This is the length of PQ. This is the length of PQ. In this way काही जरी एक्झाम्पल मध्ये फरक झाला तरी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात जे आपण थेरम स्टडी केलेलं आहे. ओके, आता आणखीन एका क्वेश्चनच्या बाबतीत मी डिस्कशन करतो जे प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये जे शेवटचा आहे ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे त्यांनी. तो ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करा, राहिलेले सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यासाठी आतापर्यंत जे एक्झाम्पल्स आपण डिस्कशन केलेलं आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करा, स्टडी करा, नोटबुकमध्ये लिहा, सॉल्व्ह करा. मग ते प्रॅक्टिस सेट 1.4 साठी जाऊ. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.4 साठी जाऊ नका. ओके, आता जो शेवटचा क्वेश्चन आहे त्या संदर्भात मी इथं डिस्कशन करतो बघा. This is the example 6. In this example, in triangle ABC, this segment PQ is parallel to BC. Okay. Next, AP is to PB. The ratio of AP is to PB is given 2:1. And area of triangle APQ. The area of this triangle APQ. This one is a 32 square centimeter. Question is that you have to find the area of triangle PQCB. The area of quadrilateral, sorry, this area of quadrilateral PQCB is equal to question mark. इथं तुम्ही विचार कसं करणार बघा. हे जे PQCB क्वाड्रिलॅटरल आहे याचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही ट्रायंगल ABC चं एरिया फाइंड आउट करा. पॉसिबल आहे का बघा ट्रायंगल ABC चं फाइंड आउट करणं. या ABC ट्रायंगलच्या एरियामधून जर तुम्ही APQ ट्रायंगलचा एरिया जर सबट्रॅक्ट केला तर विल गेट द एरिया ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल PQCB. ओके, मग इथं आपला फोकस कशावरती असायला पाहिजे की फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग इथं जेव्हा हे PQ इज पॅरलल टू BC म्हणतात तेव्हा लगेच लक्षात आलं पाहिजे की इन दिस फिगर द टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. मग एकदा का हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केले, कुठले ट्रायंगल बघा, दिस ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ABC. वन्स वी प्रूव्ह दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन वी नो द थेरम. The areas of the ratio of areas of two similar triangles is equal to, it is equal to ratio of square of their corresponding sides. मग हे दोन्ही जर ट्रायंगल तुम्ही सिमिलर प्रूव्ह केला देन त्याचा जो करस्पॉन्डिंग साइड आहे AP इज टू AB होईल. बघ AP इज टू PB आपल्याला दिलंय पण आपण त्याच्यावरून AP इज टू AB काढू शकतो. मग एकदा का तुम्हाला करस्पॉन्डिंग साइडचा रेशो मिळाला तर तुम्ही ABC ट्रायंगलचा एरिया काढू शकता. बरं काय करायचं इथं फर्स्ट पहिल्यांदा मी आता AP इज टू PB दिले त्याच्यावरून मी ABचं लेंथ काढून घेऊ शकतो. म्हणजे काय AP इज टू PB इज इक्वल टू 2:1. ओके, इफ लेंथ ऑफ PB इज 1 हे जर असं लिहिलं तर तुमच्या लक्षात येतं. AP upon PB is equal to 2:1. If the length of PB is equal to, मी रफली सांगू लागलो इथं. मग ते तुम्ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचं. थिंकिंग कसं करायचं होतं हे सॉल्व्ह करण्यासाठी ते मी सांगू लागलो. PB is equal, if let consider this PB is equal to x then this AP become a
2x. हा जर PB x झाला, हा AP होणार 2x. From this one we can calculate this AB is equal to this total length AB is equal to, it is the sum of AP plus PB है ना. मग it is a 2x plus x is equal to 3x. हा 3x आला. ते लेंथ का काढू लागलो लक्षात घ्या. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. ट्रायंगल APQ, in triangle APQ and triangle ABC. In these two triangles, angle P is congruent to angle B. This angle P is congruent. This angle P is congruent to angle B. These are the corresponding side, corresponding angles. Angle P congruent to angle B. These are corresponding angles. Why? Because PQ is parallel to BC. Corresponding angles. Okay. And in these two triangles, this pair is also congruent. Angle Q is congruent to angle C. Angle Q congruent to angle C. Once again the reason, these are the corresponding angles. Okay. Therefore, these two triangles, we can prove this APQ is similar to triangle ABC by AA test of similar triangles. Okay. In this way, एकदा का तुम्ही हे दोन्ही सिमिलर प्रूव्ह केला, now we can take the ratio of areas of these two triangles. कारण त्यांचे करस्पॉन्डिंग साइडचे रेशो पण आपल्याला माहिती आहेत, कारण करस्पॉन्डिंग साइड AB 3x आहे आणि दुसरा जो ट्रायंगल असणार आहे APQ त्याचा करस्पॉन्डिंग साइड 2x आहे. आपण त्याच्यावरून हा ABC ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. वन्स हा ABCचा एरिया फाइंड आउट केला तर क्वाड्रिलॅटरलचा काढू शकतो, आहे की नाही. इथं लिहितो बघा आणखी. नाव area of triangle ABC upon area of triangle this APQ is equal to the corresponding sides are AB and AP. AB square upon AP square is equal to the length of this AB is a 3x bracket square upon this is a 2x bracket square. On squaring these two, x square get cancelled. It is 9:4. Now put the value of this triangle, area of this triangle APQ, it is a 32. From this one we can calculate the area of triangle ABC. It is 9/4 into area of triangle APQ. है ना. हे इकडे कॅरी केलं, हा इकडे कॅरी केल्यानंतर हे बघा आता इकडे सगळं सोडून द्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दिस एरिया ऑफ ट्रायंगल APQ इज अ 32. हाच इकडे कॅरी केलेला आहे. पुट द व्हॅल्यू 9/4 into 32. 9 into 4 8 जा, it is a 72 square centimeter. The total area of this triangle ABC is 72 square centimeter. From this one you can calculate easily the area of triangle PQC. Now area of quadrilateral PQCB is equal to area of triangle ABC minus area of triangle APQ. दिसेल का तिथं बरोबर, ते दिसत नसेल तर हे इकडे लिहितो बघा, हे पुसतो या ठिकाणी ते लिहितो. म्हणजे मला काय म्हणायचं, ते फक्त ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू नका. त्या ऍक्टिव्हिटी न देता जर असं जर क्वेश्चन दिला असेल तरी देखील तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करता आला पाहिजे की हाऊ वी कॅन फाइंड दिस area of quadrilateral PQCD. Okay, area of quadrilateral PQCB is equal to area of triangle ABC minus area of triangle APQ. Okay, this area of triangle ABC आताच calculate केले. This is a 72 minus this one is the given 32. The difference between these two is a 40 square centimeter. This is the area. Okay. परत एकदा प्रॉब्लेम्स नीट कळाल्या नसतील तर व्हिडिओ तुम्ही रिपीट बघू शकता. एवढेच की बघत असताना कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. गडबडीत बघून लक्ष विचलित करून बघितलं की लक्षात येणार नाही. जसं वर्गात थोडंफार लक्षात येतं तसं मोबाईलवरती थोडंसं प्रॉब्लेम्स येतात. मग त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित व्हिडिओ ऑब्झर्व करा. काही गोष्टी बघत असतानाच नोटबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता, सोडून बघू शकता. मग हे केल्यानंतरच तुम्हाला आता होमवर्क देतो मी. होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट
प्रॅक्टिस सेट 1.4. हे प्रॅक्टिस सेट 1.4 ए टू झेड एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचं आहे, कारण तो प्रॅक्टिस सेट असतो तुमच्यासाठी. ओके, तुम्ही तो कम्प्लीट करायचा आहे आणि त्याचे फोटो व्हॉट्सअपला टाकायचे. थँक्यू.